आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या प्रश्नावर काँग्रेसनं पुन्हा कठोर भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे नव्यानं औपचारिक प्रस्ताव देण्याचं काँग्रेसनं ठरवलंय। पावसाळी अधिवेशनादरम्यान अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपताच विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता आणि तोच प्रस्ताव पुन्हा एकदा नव्यानं मांडण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अभिजित वंजारी यांनी दिली। एकंदरीत आपण विधान परिषदची संख्याबळ जर बघितलं तर 10% हा जर रेशिओ साधारणतः त्या पद्धतीनं जर त्या नियमाप्रमाणे करत असतील तर आमचं तेवढं संख्याबळ आहे आणि म्हणून बंटीदादा पाटील यांचं नाव आम्ही दिलेलं आहे। अंबादास दानवे हे त्या ठिकाणी त्यांची टर्म संपल्यापासून हे पद रिक्त आहे आणि म्हणून हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये अधिवेशन आहे। अधिवेशनाच्या काळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपद नसावं ही दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही परत आग्रही भूमिका आमची राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.